नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर टेक्निकल जी की आज आपण फार्माकोलॉजी अँड टॉक्झोलॉजीचा आपण गेस्ट पेपर देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुन्हा तुम्ही म्हणशाल की सर आम्ही गेस्ट पेपर केला पण याच्यातले क्वेश्चन आले नाही, सर्व व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा। ज्या मुलांना बाकीचे सब्जेक्टचे गेस्ट पेपर भेटले नाहीत ते मी आय बटनवर टाकून देईल, आय बटनवर एकदा क्लिक करून नक्की बघून घ्या। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। पहिला MCQ आपला असा असेल, ड्रग विच यूज्ड अ ट्रीटमेंट ऑफ अ विल्मा सिंड्रोम्स। विल्मा सिंड्रोमसाठी कोणता ड्रग यूज केला जातो? तर त्याचं उत्तर आहे सायक्लोफॉस्फॅनामाइड। सायक्लोफॉस्फॅनामाइड हा ड्रग विल्मा सिंड्रोम्समध्ये यूज केला जातो। त्याच्यानंतर सेकंड MCQ, ड्रग विच यूज अ ट्रीटमेंट ऑफ अ हुडकिन्स डिसीज। जो हुडकिन्स डिसीज आहे त्याच्यासाठी कोणता ड्रग यूज केला जातो? तर त्याचं उत्तर आहे विनोब्लास्टिन। नंबर 3, स्टॅटिक इज अ वर्ड यूज टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड सायडल इज अ वर्ड टू यूज अ डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम टोटली। स्टॅटिक हा अँटीबायोटिकसाठी यूज केला जातो आणि सायडल हा डिसइन्फेक्टंटसाठी यूज केला जातो। त्याच्यानंतर अनदर नेम ऑफ डेटॉल इज। डेटॉलचं दुसरं नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे क्लोरोझायलेनॉल। किंवा तुम्हाला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावर, द ब्रँड नेम ऑफ डेटॉल इज। द ब्रँड नेम ऑफ डेटॉल इज अ क्लोरोझायलेनॉल। त्याच्यानंतर पुढचा, द ड्रग विच ॲक्टिंग ऑन अ मस्कर्निक ॲज वेल ॲज द निकोटिनिक रिसेप्टार। असा कोणता ड्रग आहे जो मस्कर्निक आणि निकोटिनिक रिसेप्टार या दोन्हीवर वर्क करतो? तर त्याचं उत्तर आहे ॲसिटाकोलिन। त्याच्यानंतर तुम्हाला इकडे काही ऑर्गन्स दिले आहे आणि काही रिसेप्टार दिले आहे। तर हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की हार्टवर कोणता रिसेप्टार ॲक्ट होतो? तर तुम्ही सांगू शकता B1 रिसेप्टार। ब्रॉन्चीवर कोणता रिसेप्टार ॲक्ट होतो? तर B2 रिसेप्टार। आणि आईजवर कोणता रिसेप्टार ॲक्ट होतो? तर त्याचं उत्तर आहे अल्फा रिसेप्टार। त्याच्यानंतर पुढचं मेकॅनिझम ॲक्शन बघा। जर तुम्हाला विचारू शकतात पेनिसिलिनची मेकॅनिझम ॲक्शन काय? तर पेनिसिलिन इंटरफेअर विथ अ सेल वॉल अ न्यूक्लियोपेप्टाइड ऑफ अ ग्राम पॉझिटिव्ह कोकस। म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामध्ये ते सेल वॉलला इंटरफेअर करतं आणि त्याची सेल वॉल ब्लॉक करून टाकतं आणि ते काय करतं, त्या सेल वॉलला पूर्णपणे किल करून टाकतो। अशी ॲक्शन आहे पेनिसिलिनची। त्याच्यानंतर सल्फोनामाइडची काय ॲक्शन आहे? सल्फोनामाइड इंक्रीज द फॉलिक ॲसिड अँड रिमूव्ह अ PABA पॅरा अमायनो ब्युटेरिक ॲसिड्स अँड कन्वर्ट इंटू अ फॉलिक ॲसिड। त्या PABAला तो फॉलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करत असतो। त्याच्यानंतर इथॅमोब्युटलचं तुम्हाला मेकॅनिझम ॲक्शन विचारले जाऊ शकते। तर इथॅमोब्युटल इज डिप्रेस द RNA सिंथेसिस। सेलमध्ये असलेला RNA जो सिंथेसिस आहे त्याची क्वांटिटी तो कमी करतो, सिंथेसिस कमी करण्याचं काम इथॅमोब्युटल करत असतो। हे 3 मेकॅनिझम ॲक्शन खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हू डिस्कवर अ ट्युबरक्युलस बॅसिलस। ट्युबरक्युलस जो बॅसिलस आहे, ट्युबरक्युलोसिस कॉज करणारा जो बॅक्टेरिया आहे तो कोणी डिस्कवर केला होता? तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट कॉच। त्याच्यानंतर तुम्हाला विचारू शकता, व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ ESR। ESR मीन्स इरिथ्रोसाइड सेडिमेंटेशन रेट। त्याच्यानंतर क्लोनिफिलिकॉल डेव्हलप हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे। क्लोरोफिनिकॉल जर आपल्या याच्यामध्ये असला तर तो काय डेव्हलप करतो? तो क्लोरोफिनिकॉल डेव्हलप द ग्रे बेबी सिंड्रोम। इट इज अ साईड इफेक्ट। हा त्याचा काय आहे? साईड इफेक्ट आहे। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं केमोथेरपी म्हणजे काय? तर केमोथेरपी इज अ केमिकल एजंट विच डिस्ट्रॉय द पॅरासाइट विदाउट अ डिस्ट्रॉईंग द होस्ट सेल। हा फक्त पॅरासाइटलाच डिस्ट्रॉय करत असतो, होस्ट सेलला डिस्ट्रॉय करत नाही, त्याला आपण केमोथेरपी असे म्हणतो। त्याच्यानंतर विच ऑर्गॅनिझम कॉज अ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन। असा कोणता ऑर्गॅनिझम आहे जो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कॉज करू शकतो? तर त्याचं उत्तर आहे इकोलाय, इसर्चिया कोलाय। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे डेरिव्हेटिव्ह कशाचे आहेत? मग त्याच्यामधला पहिला डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारला जाऊ शकतो ट्रायमेथॉप्रिल। हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? इट इज अ पायरिमिडिन डेरिव्हेटिव्ज। त्याच्यानंतर टेट्रासायक्लिन हा ड्रग कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर टेट्रासायक्लिन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अ नॅफ्थलिन डेरिव्हेटिव्ज। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पेनिसिलिन कोणी शोधून काढला? तर पेनिसिलिन इज डिस्कवर बाय द अलेक्झांडर फ्लेमिंग। अलेक्झांडर जो फ्लेमिंग आहे
त्याने पेनिसिलियम शोधून काढला होता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्ट्रेप्टोमायसिन इज अ मोर इफेक्टिव्ह ॲट अ pH. स्ट्रेप्टोमायसिन हा जो ड्रग आहे तो किती pHला इफेक्ट दाखवत असतो, तर त्याचं उत्तर आहे 7 to 8. त्याच्यानंतर सेकंड अँटीट्युबरकुलस एजंट हॅज अ बॅक्टेरियोस्टॅटिक ॲक्शन. असा कोणता सेकंड अँटीट्युबरकुलस एजंट आहे ज्याची बॅक्टेरियोस्टॅटिक ॲक्शन आहे, तर त्याचं उत्तर आहे इथिओमाइड अँड अ सायक्लोसेरिन. त्याच्यानंतर पुढचा MCQ एक्स्ट्रॅक्शन. हे काही ड्रग आपण याच्यामध्ये टाकले आहेत, ते कशापासून एक्स्ट्रॅक्ट होतात हे नक्कीच ध्यानात ठेवा. पहिला पेनिसिलियम. पेनिसिलियम इज एक्स्ट्रॅक्टेड बाय अ पेनिसिलिन नोक्टॅटम. त्याच्यानंतर क्लोरोफेनिकॉल. क्लोरोफेनिकॉल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम अ स्ट्रेप्टोमायसी व्हेनेझुएली. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम अ स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. हे 3 ऑर्गॅनिझम लक्षात ठेवा ज्यांच्यापासून कोणते ड्रग एक्स्ट्रॅक्टेड केले जातात. त्याच्यानंतर विचारलं जाऊ शकतं, खूप वेळेस विचारला आहे, बल्क फॉर्मिंग लॅक्झेटिव्हचे एक्झाम्पल सांगा. द बल्क फॉर्मिंग लॅक्झेटिव्हचे एक्झाम्पल आहेत ब्रेन, मिथाइल सेल्युलोज अँड इसाबुल हस्क. त्याच्यानंतर पुढचा MCQ ऑप्टेन. कशापासून ऑप्टेन होतात ते हे लक्षात ठेवा. हा पण प्रश्न खूप वेळेस विचारला गेला आहे. तुम्हाला जर विचारला पेप्सिन कशापासून ऑप्टेन होतो, तर पेप्सिन इज ऑप्टेन बाय अ लेअर ऑफ स्टमक ऑफ अ हॉग. जे हॉग आहे त्याच्या स्टमकपासून पेप्सिन एक्स्ट्रॅक्टेड केला जातो. रिनिन कशापासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो, रिनिन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम अ ग्लँड्युलर लेअर ऑफ अ काल्फ स्टमक. जे काल्फ असतं त्याच्या स्टमकपासून आपण रिनिन एक्स्ट्रॅक्टेड करत असतो. त्याच्यानंतर पॅनक्रियाटिन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम अ हॉक और अ ऑक्स पॅनक्रियाज. त्याच्यानंतर पुढचा तुम्हाला विचारला जाईल, खूप वेळेस विचारला आहे, सिस्टमिक अँटासिडचे एक्झाम्पल कोणते आहे. तर सिस्टमिक अँटासिडचं एक्झाम्पल फक्त एकच आहे ज्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अजून एक प्रश्न नॉन सिस्टमिक अँटासिडमधला, की ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल इज ॲडमिनिस्ट्रेड बाय. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल ॲडमिनिस्ट्रेट करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो, तर इट हॅज ॲडमिनिस्ट्रेड बाय अ रेल्स ट्यूब. एक ट्यूब असते, त्या रेल्स ट्यूबच्या मार्फत ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल हे ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं पेशंटला. त्याच्यानंतर सेंट्रली ॲक्टिंग इमिटिक्सचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर सेंट्रली ॲक्टिंग इमिटिक्सचं एक्झाम्पल आहे ॲपोमॉर्फिन. ॲपोमॉर्फिन इज अ एक्झाम्पल ऑफ सेंट्रल ॲक्टिंग इमिटिक्स. त्याच्यानंतर पुढचा MCQ एक्झाम्पल ऑफ अ सिम्पॅथोलिटिक बीटा ब्लॉकर. म्हणजे सिम्पॅथोलिटिक आणि सिम्पॅथोमिमेटिक याच्यामध्ये खूप कन्फ्युजिंग होतं. लिटिक मीन्स इनहिबिट द ॲक्शन, मिमेटिक मीन्स इन्क्रीज द ॲक्शन्स. मग सिम्पॅथोलिटिक विचारलं आहे बीटा ब्लॉकर, तर त्याचं एक्झाम्पल आहे प्रोपॅनॉल. ओके. त्याच्यानंतर लँगरहॅन्स सेल सिक्रेट्स अ डॅश हार्मोन. लँगरहॅन्स सेल सिक्रेट अल्फा अँड अ बीटा हार्मोन्स. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे डायबिटीज इज डिवायडेड इंटू 2 टाईप. फर्स्ट इज अ मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज आणि त्याच्यानंतर जेव्हेनियल डायबिटीज. मग मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज जो आहे तो होतो एल्डर पर्सनला फक्त, आणि जेव्हेनियल जो डायबिटीज आहे तो होतो यंगर ओव्हरवेटेड पर्सनला. हे 2 डायबिटीजचे थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड सिक्रेट्स अ विच हार्मोन. थायरॉइड ग्लँड कोणकोणते हार्मोन सिक्रेट्स करू शकते, तर त्याचं उत्तर आहे थायरोक्झिन और अ ट्रायआयरोथायरोनिन. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन पिल्सचं एक्झाम्पल कोणकोणतं आहे, कॉम्बिनेशन पिल्स कंटेन अ एस्ट्रोजन अँड अ प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हे दोन्ही एकत्र करून कॉम्बिनेशन पिल्स तयार केली जाते. त्याच्यानंतर मेकॅनिझम ॲक्शन ऑफ अ डायरुटिक्स. डायरुटिक्सची मेकॅनिझम ॲक्शन काय आहे, इट ब्लॉक द रिॲब्झॉर्प्शनला ब्लॉक करतो. अँड नंबर 2 इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन. जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज करण्याचं काम डायरुटिक्स करत असतो. पुढचा डायरुटिक स्ट्रिक्टली कॉन्ट्रा इंडिकेटेड विथ. डायरुटिक हे स्ट्रिक्टली कशाला कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात, तर त्याचं उत्तर आहे लिव्हर सिक्रोसिस. लिव्हर सिक्रोसिसला डायरुटिक पूर्ण ड्रग कॉन्ट्रा इंडिकेशन दाखवत असतात. त्याच्यानंतर फॉर क्युअर अ हिमॅटिनिक विटॅमिन्स डिफिशियन्सी यूज अ डॅश. हिमॅटिनिक जर विटॅमिन डिफिशियन्सी झाली तर आपण
काय यूज करतो, तर आपण यूज करतो विटॅमिन B12 सायनोकोबॅलामाइन. त्याच्यानंतर ॲनिमिया कॉज ड्यू टू, ॲनिमिया कशामुळे होऊ शकतो. नंबर फर्स्ट लो काउंट ऑफ इरिथ्रोसाइट्स, आणि नंतर सेकंड लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ हिमोग्लोबिन इन अ सेल्स. या दोन कंडिशन असल्यामुळे आपल्यामध्ये ॲनिमिया होण्याची शक्यता असते. ॲनिमिया मीन्स डिक्रीज द नंबर ऑफ ऑक्सिजन इन अ बॉडी, आपल्या बॉडीमधलं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, हिमोग्लोबिन कमी होतं, त्याला ॲनिमिया असे म्हणतात. इस्ट्रोजन इज अ प्रोड्यूस इन, इस्ट्रोजन कशामध्ये प्रोड्यूस केला जातो, तर इस्ट्रोजन इज अ प्रोड्यूस इन अ ओव्हेरियन फॉलिकल बाय द थिका सेल, जी थिका सेल्स असते त्याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोड्यूस केला जातो. त्याच्यानंतर मेकॅनिझम ॲक्शन ऑफ डिजिटॅलिस खूप वेळेस विचारला आहे. डिजिटॅलिसचे मेकॅनिझम ॲक्शन काय आहे, इट ब्लॉक अ सोडियम पोटॅशियम एटीपेज एन्झाईम, तर सोडियम पोटॅशियम एटीपेज जो एन्झाईम आहे त्याला ब्लॉक करतो. त्याच्यानंतर प्रिकॉशन टेकन ॲट अ टाईम ऑफ डिजिटॅलिस थेरपी, जेव्हा आपण डिजिटॅलिस थेरपी करतो तेव्हा कोणतं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तर अवॉइड अ कॅल्शियम आयन ॲडमिनिस्ट्रेशन, तेव्हा कॅल्शियम आयन ॲडमिनिस्ट्रेशन करायला नाही पाहिजे, अशा प्रकारचं प्रिकॉशन आपण घेतलं पाहिजे. पुढचा MCQ, डायरेक्टली ॲक्टिंग इंट्रावेनस अँटीगोनिक अँटाकोगुलंट, डायरेक्टली ॲक्टिंग इंट्रावेनस अँटीकोगुलंटचं एक्झाम्पल काय आहे, तर त्याचं उत्तर आहे हिपॅरिन. त्याच्यानंतर मोनोट्रेड काय आहे, तर मोनोट्रेड इज नथिंग बट अ प्युरिफाय प्रोक्रीन इन्सुलिन्स. आणि त्याच्यानंतर ॲक्ट्रापिट काय आहे, तर ॲक्ट्रापिट इज अ मोनोकम्पोनेंट ऑफ प्रोक्रीन इन्सुलिन्स. हे दोन लक्षात ठेवा, कशापासून ते एक्स्ट्रॅक्टेड केले जातात किंवा त्याला दुसरं नाव काय आहे. त्याच्यानंतर पुढचं इनडायरेक्टली ॲक्टिंग ओरल अँटीकोगुलंट कोणकोणते आहे, तर ओरल जर तुम्हाला विचारले तर तुम्ही सांगू शकता वारफिरिन अँड फिनिडायोन, दीज टू आर अ ओरल अँटीकोगुलंट. त्याच्यानंतर नॉन कॅटोचल अमाइनचे एक्झाम्पल कोणते, तर नॉन कॅटोचल अमाइन्सचं एक्झाम्पल इपिड्रिन अँड ॲम्फितामाइन. याच्यामध्ये दोन टाईप पडतात, कॅटोचल अमाइन आणि नंतर नॉन कॅटोचल. नॉन कॅटोचलमध्ये येतं इपिड्रिन अँड ॲम्फितामाइन. त्याच्यानंतर ड्रग यूज इन अ मॉडरेट हायपरटेन्शन, असे कोणते ड्रग आहेत जे मॉडरेट हायपरटेन्शनमध्ये यूज केले जातात, तर त्याचं उत्तर आहे क्लोनिडीन अँड अल्फा मिथाइल डोपा. पुढचा MCQ, ड्रग विच ब्लॉक द रिनिंग अँजिओटेन्सिन सिस्टीम, असे कोणते ड्रग आहे जे रिनिन अँजिओटेन्सिन सिस्टीममध्ये यूज केले जातात ब्लॉक करण्यासाठी, तर त्याचं उत्तर आहे कॅटोप्रिल अँड असार्लासिन्स. त्याच्यानंतर वॅसोडायलेटर ड्रगचे एक्झाम्पल कोणकोणते, तर वॅसोडायलेटर ड्रगचे एक्झाम्पल हायड्राझिन अँड अ मिनोक्झिड्रिल. त्याच्यानंतर H1 इज रिसेप्टर ॲक्ट ऑन, H1 रिसेप्टर कशासाठी ॲक्ट होतात किंवा कशावर ॲक्ट होतात, स्मूथ मसल्सवर ॲक्ट होतात. आणि H2 जे रिसेप्टर आहेत ते गॅस्ट्रिक सिक्रेशन इन्क्रीज करण्याचं काम करतात. H2 आणि H1 हे दोन्हीही अँटीहिस्टामिनिकचे टाईप आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ड्रग विच यूज अ सेव्हरल हायपरटेन्शन, असे कोणते ड्रग आहे ते सेव्हरल हायपरटेन्शनमध्ये यूज केले जातात, तर त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रासालेझाईन अँड अगुनॅथिडीन. त्याच्यानंतर मायड्रेटिक्स म्हणजे काय, मायड्रेटिक्स इज नथिंग बट डायलेटेड अ पुपिल साइज अँड मायोटिक मीन्स वॉट, मायोटिक इज नथिंग बट अ रिडक्शन ऑफ अ प्युपिल साइज. मायड्रेटिक्स आणि मायोटिकमध्ये कन्फ्युजिंग करू नका. त्याच्यानंतर ग्लुकोमा कशामुळे होतो, ग्लुकोमा इज अ कॉज ड्यू टू अ इन्क्रीज द प्रेशर अँड डॅमेज द ऑप्टिकल नर्व. आपल्या ऑप्टिकल नर्वला किंवा त्याच्यावर जे प्रेशर आहे ते इन्क्रीज झाल्याच्यानंतर आपल्याला ग्लुकोमा होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर पुढचं MCQ, बीटा ॲड्रेनो रिसेप्टर ब्लॉकरचं एक्झाम्पल काय आहे, तर बीटा ॲड्रेनो रिसेप्टर ब्लॉकरचं एक्झाम्पल आहे थायमॉल. त्याच्यानंतर सॅलोगॅम्ब्यू इज अ इफेक्ट ड्यू टू, सॅलोगॅम्ब्यू हा कशाचा इफेक्ट आहे, तर इट इज अ इफेक्ट ऑफ अ पिलोकार्पिनचा इफेक्ट आहे. त्याच्यानंतर मायड्रेटिक ड्रग विच ॲक्ट ऑन अ पॅरासिम्पॅथोलिटिकचे मायड्रेटिकचे ड्रग कोणकोणते, तर ॲट्रोपिन, होमोट्रोपिन अँड स्कोपॅलामाइन. दिस ऑल आर द एक्झाम्पल ऑफ मायड्रेटिक ड्रग ॲक्ट ऑन अ पॅरासिम्पॅथोलिटिक्स. त्याच्यानंतर टॉक्झिकोलॉजी इज अ डील्स विथ अ इफेक्ट ऑफ पॉयझन, डिटेक्शन ऑफ पॉयझन अँड अ डायग्नोसिस ऑफ अ पॉयझन. त्याच्यानंतर
नॉन व्होलाटाईल ॲनेस्थेशियाचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर नॉन व्होलाटाईल जर ॲनेस्थेशिया जर विचारलं तुम्हाला तर त्याचं उत्तर आहे थिओपेंटल अँड अक्युमिथाल. दीज टू आर अ नॉन व्होलाटाईल ॲनेस्थेशिया. नंतर विच स्टेज ऑफ ॲनेस्थेशिया सुटेबल फॉर अ मेजर ऑपरेशन. जर मेजर ऑपरेशन करायचं असेल तर कोणत्या स्टेज असते जी ॲनेस्थेशिया कॉज करू शकते? तर त्याचं उत्तर आहे सर्जिकल ॲनेस्थेशिया. सर्जिकल ॲनेस्थेशियामध्ये आपण कोणत्या प्रकारचं मेजर म्हणजे मोठं ऑपरेशन करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा फार्माकोकायनेटिक्स काय सांगतं? फार्माकोकायनेटिक्स इज नथिंग बट ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड अ एक्सक्रिशन ऑफ अ ड्रग. ADME हा सिक्वेन्स लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. ॲडिक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? ॲडिक्टिव्ह इफेक्ट मीन्स अ टू ऑर अ मोर ड्रग administered on a same physiological action is called as the addictive effect. And antagonism म्हणजे काय? Two or more drug administered together having a opposite actions. ते एकमेकाला अपोजिट ॲक्शन दाखवतात किंवा एकमेकाला अपोज करतात, त्याला अँटागोनिझम म्हणतात. ओके, या दोन टर्म लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्री ॲनेस्थेटिक गिव्ज फॉर. प्री ॲनेस्थेटिक आपण कशासाठी देतो? प्री ॲनेस्थेटिक इज अ गिव्ज फॉर अ मेक द ॲनेस्थेशिया स्मूथ. जी ॲनेस्थेशिया देणार आहोत आपण ते स्मूथ करण्यासाठी आपण प्री ॲनेस्थेटिक ड्रग देत असतो. त्याच्यानंतर मेकॅनिझम ॲक्शन ऑफ अ नार्कोटिक ॲनाल्जेसिक. नार्कोटिक ॲनाल्जेसिकची मेकॅनिझम ॲक्शन काय आहे? तर इट ॲक्ट ऑन ओपिएड रिसेप्टार. हा ओपिएड रिसेप्टारवर डायरेक्टली ॲक्ट होत असतो. त्याच्यानंतर नॉन नार्कोटिक सॅलिसिटिक डेरिव्हेटिव्ज कोणकोणते आहे? तर नॉन नार्कोटिक सॅलिसिटिक डेरिव्हेटिव्ह जर विचारले तर ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड और सोडियम सॅलिसिटेट हे याचं काही एक्झाम्पल आहेत. अशा प्रकारे जे सर्व महत्त्वाचे MCQ आहेत ते आपण कवर केलेले आहे. व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि छान अभ्यास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.